जर तुम्ही आजपासून ठरवलं, झालं ते झालं, आता पुढचा पेपर मी पूर्ण ताकदीने देणार आहे, तर अजूनही तुम्ही खूप काही बदलू शकता. पेपर खराब गेला म्हणजे तुम्ही खराब नाही. मला माहिती आहे, एक पेपर खराब गेला किंवा 2 पेपर खराब गेले, मनासारखे लिहिले नाही गेले, तर रात्र रात्र झोप येत नाही. डोक्यात सतत तोच पेपर फिरत असतो. आता माझं कसं होणार, मी ठरवलेलं टार्गेट कशी पूर्ण होणार, मला एवढे टक्के पाडायची होती ती आता मिळणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, हा विचार करताना आपण कधी आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवतो का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवा. आणि आपल्या आईबाबांचा चेहरा ज्यावेळेस आठवतो की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर एवढ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, मी त्या पूर्ण करू शकणार नाही म्हणून मी माझं सगळं लाईफ संपवतो. नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या आईवडिलांना नक्कीच आवडणार नाहीत. आणि हे काय का विद्यार्थी मित्रांनो, की तुमचे आईबाबा तुमच्या मार्क्ससाठी नाही, हो नक्कीच त्यांना अपेक्षा आहे की त्यांच्या मुलांनी चांगले मार्क्स मिळवावेत, प्रयत्न करावेत. शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा तुम्ही जी कुठली परीक्षा देत असाल, त्या परीक्षेमध्ये त्यांनी फर्स्ट यावं, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हावं ही त्यांची अपेक्षा असते. परंतु त्यांचं प्रेम फक्त त्या मार्क्ससाठीच मर्यादित असतं का? नाही. तर ते तुमच्या प्रयत्नांसाठी तुमच्यावर प्रेम करतात. तुमच्या संगोपनासाठी त्यांनी कष्ट घेतलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक काम करायचं आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल, मी पुन्हा एकदा सांगतो, त्या खराब गेलेल्या पेपरचं पान मनातून बंद करा. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, नोटबुकमध्ये लिहित असतो आणि कुठेतरी मिस्टेक होते. मिस्टेक झाल्यानंतर आपल्याला जर आवडलं नाही ते पेज, तर आपण काय करतो, फाडून टाकतो आणि नोटबुकमध्ये पुन्हा दुसऱ्या पेजवर लिहायला सुरुवात करतो. तसंच हे आपल्या आयुष्याचं पण आहे. जर एखादा पेपर खराब गेला किंवा एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, तर आपण आपलं पूर्ण पुस्तक का जाळायचं किंवा पूर्ण नोटबुक का जाळायची, तो तिला का फेकून द्यायचं? नाही. जे काही पान खराब आहे तेच आपण काढून टाकूया आणि पुढचा पेपर तुमच्यासाठी कमबॅक पेपर बनवा. जर एक पेपर तुमचं भविष्य ठरवत असेल, तर मग मेहनतीचं मूल्य काय तुमच्या? जर एक चूक तुमची ओळख असेल, तर मग सुधारण्याची संधी कशासाठी? लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचे? यशस्वी लोक आणि अपयशी लोक यात फरक एवढाच असतो. अपयशी लोक हार मानतात आणि यशस्वी लोक एक पाऊल पुढे टाकतात. तुम्ही कोण? ठरवा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला अपयशी बनायचं आहे